मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यांना आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, आपण बघितलं असेल मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. भैरवनाथ केसरीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. बक्कासूर मित्रांनो त्या मैदानामध्ये एक नवीन चेहरा घेऊन पाहिला. चेंडू चेंडू आणि बक्कासूर मित्रांनो त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि नक्कीच आता आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान होते. श्री काळम्मादेवी प्रसन्न रविदादा पाटील आयोजित महाकाल केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होते. 22 मार्च 2026 रोजी श्री बाळूमामा फाटी वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी मित्रांनो वाळवा येथे भव्य दिव्य असं महाकाल केसरीचं ओपनचं मैदान होते. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे ट्रॅक्टर, द्वितीय क्रमांकासाठी बुलेट आणि मित्रांनो दुसऱ्या क्रमांकापासून 10व्या क्रमांकापर्यंत टू व्हीलर गाड्या व असं बक्षीस आहे. आणि या मैदानामध्ये मित्रांनो क्वार्टर फायनल साठी देखील बक्षीस आहे. 1 ते 10 क्रमांकापर्यंत 5001 रुपये असं बक्षीस आहे. आणि हे मैदान मित्रांनो होतंय वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 5000 रुपये. तर मित्रांनो, या भव्य दिव्य असं ओपनच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, बक्कासूर आपल्याला पुन्हा एकदा त्याच्या भावासोबत पळताना दिसेल. मित्रांनो, नक्कीच मित्रांनो बक्कासूरचा पहिरा कोण असेल तर मित्रांनो बक्कासूरचा पहिरा अजित शेठ जगताप, अमर शेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आणि बक्कासूर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसतील. मित्रांनो, आपण बघितले असेल बक्कासूर आणि चिक्या आतापर्यंत 7 मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. आणि आत्ता जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं सहकार महर्षी केसरी मौजे अकलूज येथे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये देखील मित्रांनो फायनलचे मानकरी ठरले होते हातजोड बक्कासूर आणि कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या. आणि नक्कीच येणारं जे मैदान आहे रविदादा पाटील आयोजित महाकाल केसरी भव्य दिव्य असं ट्रॅक्टरचं मैदान, या देखील मैदानामध्ये मित्रांनो हातजोड आपल्याला पळताना दिसू शकतो. आपण बघितले असेल मित्रांनो त्या सहकार महर्षी केसरी मैदानामध्ये टॉपचं स्पीड लागलं होतं गाडीला. आणि बक्कासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते सहकार महर्षी केसरी मैदानामध्ये. आणि नक्कीच पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसेल. जेव्हा मित्रांनो हा जोड एका जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसलाय तेव्हा मित्रांनो आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. जे भव्य दिव्य असं मैदान होते महाकाल केसरीचं मैदान वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी. आणि या मैदानाचे मित्रांनो झेंडापुंज असणार आहे आसिफ मुलानी वडगाव. समालोचक या मैदानामध्ये असणार आहेत रणजित बनसोडे, भैया धुमाळ, विशाल यादव. आणि भव्य दिव्य असं मैदान ट्रॅक्टरचं होते. प्रथम क्रमांक ट्रॅक्टर असणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकापासून 10व्या क्रमांकापर्यंत टू व्हीलर अशा गाड्या बक्षीस म्हणून आहेत. तरी मित्रांनो सर्व गाडा मालकांनी चालकांनी या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे. आणि नक्कीच 22 तारखेला आपल्याला टॉपच्या गाड्या या भव्य दिव्य अशा महाकाल केसरी ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये पळताना दिसतील.